कोविडच्या वेळी तुम्हाला माहित आहे की परिस्थिती खूप वाईट होते. कोविडच्या वेळी त्या काळी असं होतं की लोक घरी आले तर जेवणाचं काय करायचं ते सगळं. तर एक गोष्ट मी सांगणार आहे नंदुरबारचे, तुम्ही पाहिलेले असतील, एकदम तळागाळात राहणारे ती अंगणवाडी कार्यकर्ता आहे आणि ती जे पाड्यामध्ये काम करायची ते पण नर्मदा कडून दूर होते. ही बाई काय केलं, तिने तिच्याकडे जे असायचे ती सगळ्या बांधून एका बोट मध्ये ती त्या पाड्याला जायचे, कारण तिकडे कोणी उपाशी राहायचं नाही म्हणून. आता हे स्टोरी आपल्याला केव्हा कळालं, कोणीतरी जाऊन शूट केल्यानंतर. मग आम्ही तिला विचारलं तू कसे काय केले. ती म्हणाले मी गावात थोडंफार गोळा करायचं, मी घ्यायचे आणि मी सकाळी निघायचे आणि तिथे जाऊन त्या गावामध्ये पाड्यामध्ये जितके महिला होते, गरोदर महिला, मी त्यांना द्यायचे, नाही तर ते उपाशी होईल. का, मग जर ते उपाशी राहिलं तर त्यांच्या मुलं कमी वजनाचं होईल, ते कुपोषित होईल आणि कुपोषण होऊन ते मरून शकतात. म्हणजे हे गरीब बाई आहे, आदिवासी, तिला असे कसे विचार आलं. म्हणजे संघर्ष सगळेच करतात पण कोणाला ते त्यांना जिथे पोचायला पाहिजे ते पोचत नाही. तर माझी जे जितकं मी लर्निंग्स केलेले गेले 30 वर्ष, माझे टीचर्स राहिलेले अंगणवाडी कार्यकर्ता, ICDSचे आणि हेल्थचे, कारण त्या परिस्थितीत जे काम करून ते मुलांना वाचवलेले आहे ते कुठल्याही सायंटिफिक फील्ड मध्ये तुम्हाला कधी मिळणार नाही.